हेलिकॉप्टरने आपल्या मायभूमी कोराटवाडीमध्ये दाखल होत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी सातारा जिल्ह्यातून व तमाम महाराष्ट्रातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये पदाधिकारी उपस्थित आहेत. महाराष्ट्राचे लोकनेते आमदार जयकुमार गोरे भाऊंचा आपल्या सर्वांचं लाडकं मानव देशाच्या विकासाचं स्वप्न पाहणारा, मानव देशाच्या जनतेच्या विकासाला परिवर्तनाच्या दिशेने घेऊन जाणारा मानव देशाचा सन्मान्य आमदार जयकुमारजी मॅडम प्लीज भाऊंचं स्वागत होतं. या मानव देशाला अफवा वाटणारा, या मानव देशाच्या विकासाचं स्वप्न पाहणारा आणि मानव देशाला सुद्धा आपला वाटणारा, आपल्या हक्काचा नेता पुन्हा एकदा लोकांच्या सेवेमध्ये रुजू होता. माणसाचा देव माणूस, आपला माणूस, आपल्या हक्काचा माणूस, भाऊ पुन्हा या मानव देशाला खऱ्या अर्थाने गरज असणारा नेता. आता या ठिकाणी विनंती आहे की प्रातिनिधिक आमदार जयकुमार गोरे भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आमदार जयकुमार गोरे भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आता आज काय बोलायचं मला माहिती नाही, पण आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं मायमाऊली, माता भगिनी, असंख्य ज्ञात अज्ञात की जे गेल्या अनेक वर्षापासून माझ्यावर प्रेम करतात, त्या सगळ्यांच्या आशीर्वादानं गेल्या 15 वर्षापासून या मान खटावच्या आणि या जिल्ह्याच्या सेवेचं रथ घेऊन कशाचाही विचार न करता कोणाशी संघर्ष होतोय, किती संघर्ष होतोय, किती मोठ्या लोकांशी होतोय, याचा कधीही विचार न करता या मान खटावच्या मातीला पाणी आणावं, इथलं शेतकरी बांधवांना सुखी करावं, या लोकांची मनोभावे सेवा करावी, या दृष्टिकोनातून गेल्या 13 वर्षापासून या 15 वर्षापासून मी मनापासून प्रयत्न करत होतो. कदाचित आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद, मायमाऊलींचे आशीर्वाद, त्या आशीर्वादानंच एक पुनर्जन्म घेऊन आज आपल्या सगळ्यांच्या समोर पुन्हा यायची संधी मिळाली. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 15 वर्षामध्ये अनेक चढ उतार आले, अनेक अडचणी आल्या, पण प्रत्येक अडचणीवर मात करत आपण वेगाने पुढे जातोय, चाललोय. आणि या सगळ्याला कारण की आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आहे. या मान खटावच्या जनतेनं, लोकांनी माझ्यावर जे मनापासूनचं प्रेम केलं, आईवडिलांची पुण्य असेल, किंबहुना तुम्हीच माझे आईबाप आहात, अशा सगळ्यांच्याच प्रेमातनं आज पुन्हा आपल्यासमोर यायचा योग आला. माहिती नाही अपघात कसा होता, काय होता, या संदर्भात खूप चर्चा झाली.
पण अजून एवढं करायचं आहे आपल्याला की एवढ्यात आपल्याला कोण घेऊन जाऊ शकत नाही. त्यामुळं अजून खूप लढाया, खूप संघर्ष, खूप गोष्टी बाकी आहेत. त्यामुळं परमेश्वराने एवढ्या मोठ्या संकटातनं पुन्हा आपल्या सगळ्यांच्या सोबत पाठवलं, याचा परमेश्वराचे आणि आपल्या सगळ्यांचेच मनापासून या ठिकाणी मी आभार मानेन. आणि आता एक पुनर्जन्म आहे. पाठीमागं खूप सेवा केली. सेवा करत असताना अनेक गोष्टीची अपेक्षा, अनेक गोष्टी घडल्या पाहिजेत, झाल्या पाहिजेत म्हणून आपण प्रयत्न करत होतो. पण आता एवढंच आहे आपल्या सगळ्यांच्या समोर, तर जे जीवन पुन्हा मिळाले ते जीवन आपल्या सगळ्यांच्या सेवेत जावो एवढीच परमेश्वराकडे मनापासूनची इच्छा आहे, भावना आहे. आणि मला वाटते त्या भावनेतनं आपण ताकदीनं पुढे जाऊ. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे देवसुद्धा एवढ्या लवकर मला नेऊ शकत नाही, कारण एवढं सगळं अजून बाकी आहे, एवढं सगळं अजून आपल्या सगळ्यांना करायचं आहे. ते सगळं पूर्णत्वाला जाण्यासाठीच आज तुमच्या सगळ्यांच्या सोबत पुन्हा एकदा आहे. फार बोलण्यासारखं आहे, पण आज काही फार बोलावं अशी परिस्थिती नाही. पण मी आपल्या सगळ्यांना सांगेन, सगळ्यांनाच मला भेटावंसं वाटते, सगळ्यांनाच बोलावंसं वाटते. पण जेवढं शक्य आहे तेवढं सगळ्यांना जास्तीत जास्त लवकरात लवकर भेटायचा मी प्रयत्न करेन. पण आपल्या सगळ्यांचं प्रेम याची मला कल्पना आहे. इथून पुण्यापर्यंत जात असताना लोकांच्या भावना, सगळी परिस्थिती लोकांच्या समोर होती तेव्हा लोकांच्या भावना आणि लोकांना खूप मोठी भीती या सगळ्या परिस्थितीमध्ये सगळ्यांच्या मनामध्ये होती. पण मला माहिती नाही, तुम्हाला सगळ्यांना भीती वाटली, पण मला कधीच भीती वाटली नव्हती. ना ॲक्सिडेंट होताना मला माहितीच नव्हतं ॲक्सिडेंट होतो आहे, आणि जेव्हा ॲक्सिडेंट झाला तेव्हाही मला कशाची भीती वाटली नव्हती. तेव्हाही ज्या गोष्टी करायला पाहिजे होत्या त्या सगळ्या स्वतःच करता आल्या. त्यामुळं ठीक आहे, आता जे काय आहे ते आहे. परमेश्वरानं आपली खूप परीक्षा बघितली आहे. म्हणजे जेव्हापासून राजकारणाला सुरुवात झाली तेव्हापासून प्रत्येक क्षणाला परमेश्वर आपली परीक्षा घेतो. पण मला वाटतं प्रत्येक परीक्षेत पास होत होत इथंपर्यंत आलो आहे. आता एक नवी परीक्षा परमेश्वरानं घेतली, त्यातही पास झालो आहे. त्यामुळं आत्ता मला वाटतं कुठली अडचणीचं काय कारण नसावं. आपल्या सगळ्यांनाच मी पुन्हा एकदा मनापासून मानखटावच्या जनतेला, या जिल्ह्यातल्या आणि राज्यातल्या ज्यांनी माझ्या मी परत यावा किंवा माझं जीवन सुरक्षित राहावं म्हणून ज्या ज्या सगळ्या लोकांनी पूजा अर्चा केल्या असतील, लोकांनी देवाकडे प्रार्थना केली असेल, किंवा ज्या ज्या पद्धतीनं स्वतःला जसं जमेल त्या पद्धतीनं प्रत्येकाने आपापला योगदान या सगळ्या प्रक्रियेमध्ये दिलं, त्या सगळ्यांचंच मी मनापासून आभार मानतो. आणि इथंच नाही, राज्यातल्या सगळ्या नेत्यांचं मानेन, जनतेचं मानेन. आणि मला या सगळ्याचा अभिमान आहे की मला वाटतं मी दवाखान्यात असताना दवाखान्याचं प्रशासनही सांगत होतं आणि सगळ्याच गोष्टी बोलत होती की आजपर्यंत अनेक नेते ॲडमिट झाले, पण अशी परिस्थिती कधी निर्माण झाली नव्हती. एवढं लोकांचं प्रेम, एवढ्या लोकांच्या भावना, आणि अशा परिस्थितीमध्ये कधी आमचं हॉस्पिटल आलं नव्हतं. त्या पद्धतीचं वातावरण आपल्या सगळ्यांच्या प्रेमानं त्या ठिकाणी झालं. मी सगळ्यांनाच पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देईन. हॉस्पिटलचे डॉक्टर असतील, ज्यांनी माझा किंवा माझ्या सहकाऱ्यांचा जीव वाचवण्यासाठी ज्यांनी मनापासूनचे प्रयत्न केले, त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देईन. आणि या राज्यातले आपण सगळे बघत होता रोज की राज्यातले सगळे नेते असतील, राज्यातले सगळे माझे सहकारी आमदार असतील, या सगळ्यांनीच मनापासून मी बरा व्हावा हे हेतूनं किंवा आपल्या सगळ्यांच्या सोबत त्या सगळ्यांच्याच भावना राहाव्या त्या हेतूनं हॉस्पिटलपर्यंत येऊन
माझं मनोबल वाढवायचं, आपल्या सगळ्यांचं मनोबल वाढवायचा प्रयत्न केलं. खास करून मी सांगेन की ज्या दिवशी ॲक्सिडेंट झाला त्या दिवशी 15व्या मिनिटाला माझ्यापर्यंत मदत पोचली. आणि ती मदत कोणाची असेल की जो कायम आपल्या सगळ्यांच्या मदतीला असतो, तो आपल्या सगळ्यांचाच मित्र सहकारी खासदार रणजितदादा. म्हणजे जेव्हा जेव्हा आपल्या सगळ्यांच्या अडचण येते तेव्हा आपल्या सगळ्यांच्या सोबत मदतीला असणारे रणजितदादा असतील, सगळे माझे कुटुंबीय अंकुश भाऊ असतील, बाकी सगळेच आणि माझे सगळे आपण पण मला वाटतं त्यातले मेजर सगळे उपस्थित होता. रात्री 3 वाजता ही घटना घडल्यानंतर परमेश्वरानं एवढ्याच भीषण अपघातातनं वाचवल्यानंतर ज्या ज्या माणसाला मी फोन केला त्या माणसानं दुसऱ्या रिंगला फोन उचलला. 3 वाजता फोन केलेला प्रत्येक माणसाने उचलला. पोलीस प्रशासन असेल, हे माझे मित्र असतील. जेव्हा मी हॉस्पिटलला जातो तेव्हा माझे मित्र त्या ठिकाणी उपस्थित होते. खास करून राहुल कुल आपण आपल्या सगळ्यांना सोबत असेल. माझ्या जीवाभावाचे सगळे सहकारी त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनाही मनापासून मी या ठिकाणी धन्यवाद देईन. आणि आपल्या सगळ्यांना, तुम्हाला काय बरंच काय ऐकायचं मला माहिती नाही, पण आज मला काय बोलावं समजत नाही. या सगळ्या परिस्थितीमध्ये मी एवढंच सांगेन की मी आता परत आलो आहे. मला वाटतं कदाचित अनेकांनी देव पाण्यात घातले असतील, बरं होईल. पण त्या सगळ्यासाठी सांगतो की मागं थोडासा विचार करतो. आता न विचार करता काम करेन. आता इथनं पुढचा जयकुमार जो असेल तो लोकांच्यासाठी असेल, या तालुक्यातल्या जनतेसाठी असेल. आणि जे अपूर्ण राहिलं ते पूर्ण केल्याशिवाय मी जाणार नाही, एवढं खात्रीनं सांगतो. म्हणजे ज्या या आपल्या भागाला पाहिजे, ज्या लोकांसाठी पाहिजे, माणसांसाठी पाहिजे, शेवटी परमेश्वर आपल्याला जी जबाबदारी देतो ती जबाबदारी मनोभावे पूर्ण करावी. आपण सगळे त्याचे साक्षीदार आहे की मानखटाव दुष्काळी आहे, मानखटाव मागासलेला आहे. आणि जे स्वप्न आपण वराशी बाळगलं की अजून 7-8 वर्षात मान खटाव दुष्काळी आहे हे म्हणण्याची हिंमत कुणाची होणार नाही. असा तालुका घडवायचा, अशी लोकं घडवायचे. या भागात अजून खूप काय करायचं. MIDC आणायचे. तर अनेकांना वाटत होतं काय भाऊ नक्की काय चाललं आहे, काय होते. सगळ्यांना शंका होती. गाडी बघितल्यानंतर, ॲक्सिडेंट बघितल्यानंतर, TVच्या बातम्या बघितल्यानंतर, आता ते काय मला काहीच माहीत नव्हतं खरं. ते बातम्यावर तुम्ही आले येत आहेत काय, मला त्याची काही कल्पना नव्हती. पण आलेला भेटलेला प्रत्येक माणूस सांगत होता की भाऊ TVची बातमी बघितल्यावर असं वाटत होतं, असं फ्लॅशबॅकमध्ये TVवाले जात होते की जणू काय अगदी माझी मागची कारकीर्द दाखवायला चालू केली आणि असं काय घडलं, अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली. पण ठीक आहे, शेवटी एवढं सगळं दाखवतात, ते दाखवण्यायोग्य माणूस असल्यावर दाखवतात, त्यामुळं त्याचाही काही विषय नाही. त्या सगळ्या गोष्टी होत राहतात. पण पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून, या मानखटावच्या मातीला मनापासून वंदन करतो. आपल्या सगळ्यांना वंदन करतो. आणि आपण सगळ्यांना माझी विनंती एकच राहील की मी भेटणार तर सगळ्यांनाच आहे. मला सगळ्यांचं म्हणणं होतं की तुम्ही पुण्यात राहा, मुंबईत राहा, इकडं राहा, तिकडं राहा. मी सांगितलं नाही, मला माझ्या माणसामध्ये जायचं. मग कदाचित मी माझ्या माणसात गेल्यावर लवकर बरा होईन. त्यामुळं इथं यायला जेवढं तुमची इच्छा होती मला भेटायची, किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त इच्छा माझी होती की मला इथे यायचं आहे. त्यामुळे बाकी सगळ्यांचं म्हणणं काही असलं तर मी एकच सांगितलं, मी घरी जाणार आहे आणि मी माझ्या लोकांच्यासोबत राहणार आहे. त्यामुळे बिलकुल सगळ्यांना भेटणार आहे. माझी सगळ्यांना विनंती राहील की थोडासा एखादा दुसरा दिवस मला सगळं सेटल व्हायला लागेल, तेवढा वेळ तुम्ही मला सगळ्यांनी द्यावा. त्यानंतर मी आता इथंच महिनाभर आहे, कुठं जाणार नाही. डॉक्टर्स असतील, नेते मंडळी असतील आणि खास करून माझे बंधू, माझी पत्नी आणि माझा मुलगा, माझी मुलगी आणि खूप याच्यापेक्षा हजारो माणसांना आपल्याला भेटायचं यायचं आहे. पण मला वाटतं आज आणि उद्या 2 दिवस थोडंसं मला आपण सगळ्यांनी वेळ द्यावा. 2 दिवसांनी मी आपल्या सगळ्यांना भेटायला चालू करतो आहे. थोडंसं 2 दिवस मला सेटल होऊ द्या आणि झालं की मग मी आपल्यासाठी 24 तास आहे, काय अडचण नाही.
आणि एवढ्या छोट्या मोठ्या जखमा मला थांबवू शकत नाहीत. त्यामुळं 1-2 दिवसाचा वेळ आपण सगळ्यांनी मला द्यावा अशा पद्धतीची विनंती आपल्या सगळ्यांना करतो. आणि आपण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात, मनापासून धन्यवाद देत असताना परमेश्वरानं दिलेलं हे नवीन जीवन आहे, हे माझ्या घाटावच्या मातीसाठी आणि आपल्या सगळ्यासाठी अर्पण केलं आहे म्हटलं तरी अडचण येणार नाही. एवढ्या ताकदीनं आपल्या सगळ्यांची सेवा करेल एवढंच या ठिकाणी सांगतो. आपल्या सगळ्यांना धन्यवाद देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.